चुकून मशाल चिन्ह दिसलं तर निधी कमी करून टाकतो. नितेश राणेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह दिसलं की लगेच निधी देतो, पण चुकून मशाल चिन्ह निघालं तर असलेला निधी कमी करून टाकतो, असं वक्तव्य नितेश राणेंनी कणकवलीतील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान केलं आहे. या सभेत बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं आहे की चिन्ह बघून निधी देतो. कमळ आणि धनुष्यबाण आमची चिन्ह आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही सगळ्या सरपंचांना सांगितलं होतं, आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाही तर एका रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्यामुळे सगळे सरपंच पटापट आमचे झाले, असा थेट दावा त्यांनी केला. दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एकतर्फी होत असल्याचा दावा करत नितेश राणे यांनी म्हटलं आहे की प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान का करायचं, असा प्रश्न लोकांना पडला आहे. ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. गेली 27 वर्षे जिल्हा परिषद यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि पुढील 5 वर्ष राहील. जिल्ह्याचा विकास खासदार नारायण राणे यांनी महायुतीच करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्यात माझ्याकडे आहेत. मी जे बोललात त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही. आणि आग्रेजी बरोबर बोलले, आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो. माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा हे निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाका. सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं, आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट सगळे सरपंच बसले माझ्या. तसंच हाही विषय. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सिंधुदुर्ग.